हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण बघणार आहोत की सी प्रोग्रामिंगच्या आजपासून आपण रिअल सी प्रोग्रामिंग कशी म्हणजे शिकण्याकडे आजपासून वळणार आहोत. तर जसं की आपली कुठलीही लँग्वेज जर नवीन शिकायची झाली, जसे फ्रेंच असो, इंग्लिश असो, हिंदी असो, मराठी असो, त्याच्यासाठी सुरुवातीला ग्रामर असतं, राईट. तर का म्हणजे की तुमची आता मराठी शिकण्यासाठी तुमची 12 कडे, राईट, या गोष्टीपासून. तर तशीच सी लँग्वेजची एक स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे. सुरुवातीला जसं आपण मराठीमध्ये 12 कडे शिकतो, नंतर ते एकाला एक अक्षरं जोडून त्याच्यानंतर त्याचे शब्द बनतात, खूप सारे शब्द बनून एक पॅरेग्राफ बनतो, पॅरेग्राफपासून एक पेज बनतं. तसंच एक सी प्रोग्रामिंगचं पण एक बेसिक फंडामेंटल असतं. तर ते आजपासून आपण सुरुवात करूया. तर सर्वात पहिले बघणार आहोत आपण कॅरेक्टर्स, राईट. याच्या स्क्रीनवरच्या ज्या नोट्स असतात त्याला तुम्ही राईट करून घ्यायची सवय लावा. ओके. तर कॅरेक्टर म्हणजे काय? आता मला सांगा की कुठलंही एखादं व्हॉट इज दिस? ए इज वन कॅरेक्टर, बी सी, राईट. तसंच आ ई ई हे कॅरेक्टर्स आहेत. ते काही असो कॅरेक्टर. 7 इट इज ऑल्सो कॅरेक्टर, कॉमा इट इज कॅरेक्टर, सेमिकोलन, राईट. ते कॅरेक्टर्स आहेत की जे काहीतरी एक रिप्रेझेंट करतात, राईट. की हे काय 7 व्हॅल्यू रिप्रेझेंट करते, राईट. सपोज मी जर का म्हटलं मिल्क इज इक्वल टू 7 जर का यूज केले तर 7 लिटर, राईट, हे एक रिप्रेझेंट करत असतं काही ना काही, राईट. तसं तर ही लाईन एनी अल्फाबेट, राईट, किंवा डिजिट किंवा एखादा स्पेशल सिम्बॉल यूज टू रिप्रेझेंट सम इन्फॉर्मेशन इज कॉल्ड द कॅरेक्टर्स, राईट. C is missing spelling, you can correct it. So suppose याच्यामध्ये जसं म्हटलं की कुठले अल्फाबेट, राईट, जे कॅपिटल A to Z, स्मॉल A to Z, राईट. त्याच्यानंतर येतं तुमचं डिजिट 0 to 9 आणि स्पेशल सिम्बॉल. तर हे स्पेशल सिम्बॉल तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. तर हा जो पहिला बॉक्समध्ये येतो तुमचा हा जो टिल्डवाला, याला फॉरगॉट इट. नंतर हा एक्सक्लामेटरी, हा @ त्याला म्हणायचं हॅश, रिमाइंडर, हे पॉवरसाठी यूज करतो, 5चा पॉवर किती वगैरे. हे %, हे ॲस्ट्रिक मार्क, ओपन ब्रॅकेट, क्लोज ब्रॅकेट, अंडरस्कोर, त्याच्यानंतर हा हायफन, प्लस, इक्वल टू, याला पाईप म्हणतात. त्याच्यानंतर हा बॅकवर्ड स्लॅश म्हणजे बघा मागे झोपला आहे, राईट. त्याच्यानंतर ओपन कर्ली ब्रेस, क्लोज कर्ली ब्रेस, ओपन ब्रॅकेट, क्लोज ब्रॅकेट, स्क्वेअर, ओके, ओपन स्क्वेअर, क्लोज स्क्वेअर. नंतर कोलन, सेमिकोलन, डबल कोटेशन, सिंगल कोटेशन, लेस दॅन, ग्रेटर दॅन, कॉमा, डॉट, क्वेश्चन मार्क आणि फॉरवर्ड स्लॅश समोर झोपलेला, ठीक आहे. तरी सिम्बॉल तुम्ही आता म्हणजे ह्याचा ओळख करून घ्या काय म्हणायचं याला. तर त्याच्यानंतर आता मित्रांनो हे जे ABCD जसं आ ई ई हे खूप म्हणजे एक शब्द, जसं की माझं नाव अविनाश लिहिण्यासाठी व याचं एक कॉम्बिनेशन बनवून ते एक शब्द बनतो अविनाश. तसंच हे याचं कॉम्बिनेशन जर का केलं मी या कॅरेक्टरचं, या सर्व कॅरेक्टरचं, तर मला एक कॉन्स्टंट किंवा व्हेरिएबल्स किंवा कीवर्ड्स याचे बनत असतात, राईट. तर जसं म्हणजे कॉन्स्टंट म्हणजे काय, व्हेरिएबल म्हणजे काय आणि कीवर्ड्स म्हणजे काय, ह्या टर्म्स आपल्याच लँग्वेजसारख्या आहेत. जसं मी जर का म्हटलं की आ ई ही 12 कडे एकत्र करून नाव बनतं, तर मग तसंच तुम्ही कॉन्स्टंट, व्हेरिएबल आणि कीवर्ड्स हे अशातलाच एक प्रकार आहे, समोर तुम्ही समजू शकाल, राईट. जसे की आपण नाव, नंतर गाव, तर असं त्याच्यानंतर देश, असं काहीतरी समजून चला त्याला, ठीक आहे. तर समोर बघता सर्वात पहिला जो गोष्ट होती की कॉन्स्टंट, राईट. तर हे जे बाय कंबायनिंग द अल्फाबेट, नंबर्स अँड स्पेशल सिम्बॉल्स वी बिल्ड अ कॉन्स्टंट, नंतर व्हेरिएबल आणि नंतर कीवर्ड्स, या तिन्ही गोष्टी आपण बघणार आहोत. सर्वात पहिले बघू कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे काय हे शब्दच सांगते मित्रांनो. कॉन्स्टंट म्हणजे काय, फिक्स, राईट. कॉन्स्टंट आहे, फिक्स प्राईस, फिक्स व्हॅल्यू, राईट. सो कॉन्स्टंट मीन फिक्स. नंतर द व्हॅल्यू ऑफ द कॉन्स्टंट कॅन नॉट बी चेंज आफ्टर इनिशियलाइज. कुठलीही गोष्ट असो की कॉन्स्टंट एखादी जर का तुम्ही कॉन्स्टंट यूज केली, त्याची जर का व्हॅल्यू तुम्ही एकदा ठरवली ना, तर त्याची आफ्टर इनिशियलाइज म्हणजे एकदा तुम्ही इनिशियलाइज केल्यानंतर तुम्ही नंतर त्याला बदलू शकत नाही, राईट. जर व्हॅल्यू नॉट नेगोशिएबल म्हणजे एकदा तुम्ही त्याची 450 नंतर 350, 200 किंवा जास्त पण करू शकत नाही, ते फिक्स आहे, राईट. जसं की आपण काही मार्केटमध्ये गेलो तर एखाद्या ठिकाणी म्हणजे लिहिलेलं असतं की फिक्स म्हणजे कॉन्स्टंट व्हॅल्यू आहेत त्यांच्या, राईट. पण कुठं तुम्ही बार्गनिंग करू शकता, कमी जास्त पैसे करू शकता त्याचे, राईट.
तर आता एक्झाम्पल जर झालं आपल्याला हे बघ सध्या मी अजिबात टेक्निकली समजून सांगत नाही, कन्सेप्ट हे आपल्याला कळले पाहिजे आपल्या लँग्वेजमध्ये, जेणेकरून या कन्सेप्ट कधी तुम्हाला अशी पाठ करायची गरज नाही पडली पाहिजे. तर त्या हिशोबाने मी सांगतो. जसं की आपण जर का म्हटलं एखादा मनुष्य त्याचं जर का वर्णन करायचं आहे तर मग तिथे आपण कसं करतो, लेग इज इक्वल टू 2 हे 2च असणार, राईट. म्हणून ही लेगची व्हॅल्यू आहे त्याला मी ॲज अ कॉन्स्टंट डिक्लेअर करू शकतो. म्हणजे जसं की CONST कॉन्स्टंट लेग इक्वल टू 2. आता इनिशियलाइज केली, एकदा इनिशियलाइज केली ना, आय कॅन नॉट डू लाईक लेग इक्वल टू 4 or 8, आय कॅन नॉट डू दिस, राईट. या बट आता इथं इनिशियलाइज नाही केलेली, नुसतं डिक्लेअर केलं आहे. बट लेग इक्वल टू सपोज 9, आता मी इनिशियलाइज केली या लाईनला, राईट. इथं इनिशियलाइज केलं, इथं नुसतं डिक्लेअर केलं की बाबा लेग आहे, राईट. बट आता याच्यानंतर मी हे करू नाही शकणार, इट्स नॉट व्हॅलिड, इट्स गिव्ह मी एरर, राईट. हे आपण बघणार आहोत ह्या गोष्टी, ठीक आहे. तर हां, पण तिथं जर का मनुष्याचं मग जर का आता ड्रेस वगैरे कोणाला 2 असतात, 4 असतात, शूज वगैरे आहे ना, कमी जास्त असू शकतो, कधी 2 आहेत कधी 3 आहेत, एक्झाम्पलच्या याच्यानं सांगतात. नंतर व्हेरिएबल. तर मित्रांनो व्हेरिएबल म्हणजे काय, व्हेरिएबल म्हणजे टेम्पररी स्टोरेज. आता कधी आता व्हेरिएबल वगैरे सध्या नुसतं ऐकून घ्या टर्म्स, नाही समजला काही प्रॉब्लेम नाही, सध्या ते कानावून घालायचे आहेत, राईट. ऑटोमॅटिक समोरच्या 1-2 व्हिडिओनंतर सर्व गोष्टी क्लिअर होणार आहेत. तर लक्षात घ्या व्हेरिएबल म्हणजे काय, हे एक टेम्पररी स्टोरेज आहे. ओके, टेम्पररी स्टोरेज म्हणजे काय मित्रांनो माहिती आहे, सपोज मला एक ॲडिशनचा प्रोग्राम करायचा आहे, राईट. मला करायचं आहे 2 + 5, याचं मला आन्सर पाहिजे. मग प्रोग्रामॅटिक याची इन्स्ट्रक्शन कसं लिहिणार, आपण याचा प्रोग्राम कसा लिहिणार, काय घेणार आपण माहिती आहे का, की ह्या दोन्ही व्हॅल्यू इंटिजर येतात. हे डेटा टाईप पण बघू, सपोज इंटिजर व्हॅल्यू आहेत. इंटिजर म्हणजे सपोज इंटिजर एक घेतली मी, नंबर 1 इक्वल टू 3, ठीक आहे. इनपुट घेतो आहे, नंतर इंटिजर एन नंबर 2 इज इक्वल टू सपोज की घेतलं मी त्याचं 1, 2 घेतली, ठीक आहे. म्हणजे माझ्याकडे काय इनपुट आहे, हे 2 इनपुट आहे. हे इनपुटचं यूज करून मला आउटपुट बघायचं याचं काय येते. मग मी काय करत परत तिसरे घेईल इंटिजर रिझल्ट, ओके, इक्वल टू N1 + N2, राईट. म्हणजे या दोघांची बेरीज किती येणार हे म्हणजे हे बघा मी अल्गोरिदम लिहिलं आहे. पहिलं की इनिशियलाइज द व्हॅल्यू ऑफ N1, सेकंड इन्स्ट्रक्शन इनिशियलाइज द व्हॅल्यू ऑफ N2 इज इक्वल टू 2, थर्ड इन्स्ट्रक्शन, थर्ड स्टेप like to calculate the N1 N2 and assign this result to result, right. Assign this summation to this result, right. मग असं मला जर का ॲडिशनचा प्रोग्राम लिहायचा झाला ना, असं एक अल्गोरिदम लिहायला लागतो पहिले, राईट. म्हणजे की कसं काय स्टेप होणार आहेत, राईट. अशी प्रोग्राम लिहित असतात, आपण बघू ते नंतर, ओके. तर राईट, तर हे व्हेरिएबल हां टेम्पररी म्हणत होतं, राईट. हे बघा आता मी सुरुवातीला सपोज घेतलं इथं इंटिजर रिझल्ट इज इक्वल टू, सुरुवातीला मी त्याचा रिझल्ट 0 घेतला मित्रांनो, राईट. आता हे बघा, आता मी काय करतो, हेच रिझल्ट इथं 0 आहे, बट तेच रिझल्ट मी इथं यूज करतो. ते रिझल्टची व्हॅल्यू आता काय होणार आहे, इथं त्याची व्हॅल्यू होणार आहे 5, राईट. राईट, त्याची व्हॅल्यू आता किती होणार आहे 5. म्हणजे या दोघांची बेरीज करून मला आता रिझल्टमध्ये किती असणार आहे 5. म्हणजे याची व्हॅल्यू मी आता चेंज करत आहे. पण इथं जर का मी कॉन्स्टंट घेतलं ना, आणि ज्यावेळेस मी इथं हा रिझल्ट यूज करतो ना, म्हणजे याची व्हॅल्यू परत मी इनिशियलाइज करत आहे. नो, इट विल गिव्ह एरर, राईट. इट इज नॉट. बट हे जर का नॉर्मल असलं ना तुमचं इंटिजर, तर मग काही प्रॉब्लेम नाही, रिइनिशियलाइज करू शकतो. म्हणजे हा एक काय माहिती आहे का मित्रांनो, टेम्पररी स्टोरेज काय म्हणायचं याला, ठीक आहे. कारण की आता हे कुठं तरी स्टोअर होत नाही आहे, राईट. म्हणजे ज्यावेळेस मी प्रोग्राम स्टार्ट करेन ना, हे समजेल तुम्हाला डेटाबेस काय असतं. ज्यावेळेस इथून एक्झिक्यूट ही पहिली लाईन एक्झिक्यूट होईल, शेवटची लाईन एक्झिक्यूट होईल, राईट. त्याच्यानंतर हा जो रिझल्ट आहे ना, कम्प्युटर बंद केल्यानंतर हा कुठंच स्टोअर होणार नाही, राईट. हा फक्त प्रोग्राम जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याची व्हॅल्यू मिळेल. एकदा प्रोग्राम क्लोज केला ना की नंतर मिळणार नाही, म्हणून त्याला टेम्पररी स्टोरेज म्हणतात, ठीक आहे. ओके. द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल कॅन बी चेंज, जे की सांगितलं की याची जी व्हॅल्यू आहे व्हेरिएबलची जी चेंज होऊ शकते. एक्झाम्पल जर का झालं एक जनरल, सपोज हा क्लास आहे, आज मी 12वीत आहे, उद्या माझा हा फर्स्ट इयर होणार आहे, परवा त्याचं म्हणजे नेक्स्ट इयरला सेकंड इयर होणार आहे. तसं म्हणजे हा जेव्हा क्लास नावाचा व्हेरिएबल आहे माझा, त्याची व्हॅल्यू पहिले 12 होती, नंतर म्हणजे 12th होती, नंतर फर्स्ट इयर सेकंड इयर, राईट. इन दिस आहे. म्हणजे सिम्पल व्हेरिएबल म्हणजे काय असतं, एक टेम्पररी स्टोरेज असतात, कारण त्याची व्हॅल्यू परमनंटली स्टोअर होत नाही, राईट. आफ्टर द प्रोग्राम एक्झिक्युशन दॅट व्हॅल्यू विल गेट व्हॅनिश,
फिनिश, राईट. देर इज नो प्रेझेन्स आफ्टर द एक्झिक्युशन ऑफ द प्रोग्राम. त्याच्यानंतर द व्हॅल्यू कॅन बी चेंज. कॉन्स्टंटची चेंज होत नाही. सिम्पल आहे मित्रांनो.